केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अथातो भक्तिम व्याख्यास्यामः सात्वस्मिन् परम प्रेम रूपा। भगवान विश्वमौली श्री ज्ञानोबरायांच्या कृपाशीर्वादाने आपण या चातुर्मास्याच्या परमपावन पर्वामध्ये श्री नारद भक्ती सूत्र या भक्तिमय ग्रंथाला आरंभ केलेला आहे। कालच्या पाठामध्ये आपण परमात्मा 4 महिने झोपतात म्हणजे काय, त्याचे 2 अर्थ, भक्तिशास्त्राची संपूर्ण विश्वाला असलेली आवश्यकता, नारद या शब्दांचे 7 अर्थ, यातून महर्षी श्री नारदांचा महिमा आणि अशा श्री नारदांनी या ग्रंथाचं निर्माण केलं असल्यामुळे हा ग्रंथ अत्यंत सुमधुर ललित असा आहे, अनुभव्य असा आहे, असं चिंतन करून आपण आज ग्रंथाला आरंभ करणार आहोत। या ग्रंथातील प्रथम सूत्र आहे अथातो भक्तिम व्याख्यास्यामः। या सूत्रातील प्रत्येक पद हे अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रथम पद आहे अथ, दुसरा आहे अतः, तिसरा आहे भक्तिम आणि चौथं पद आहे व्याख्यास्यामः। एका पदाचं व्याख्यान आपण या सूत्राच्या अनुषंगाने करणार आहोत। ग्रंथातील हे प्रथम सूत्र प्रतिज्ञा सूत्र आहे। या सूत्रामध्ये देवर्षी श्री नारदजींनी भक्तीची व्याख्या करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे। अथातो भक्तिम व्याख्यास्यामः। आता या कारणाने म्हणून आम्ही भक्तीची व्याख्या करू, असा या सूत्राचा सरळ अर्थ आहे। त्यामध्ये पहिलं पद अथ हे आहे। अथ हा जो शब्द आहे तो प्रारंभाचाही वाचक आहे। ग्रंथाचा आरंभ करण्यासाठी सुद्धा अथ या शब्दाचं उच्चारण सुरुवातीला केलं जातं। सूत्रमय जेवढे ग्रंथ आहेत, वाङ्मय आहे, त्यांची सुरुवात अथ या शब्दातूनच झालेली आहे। ब्रह्मसूत्राचा आरंभ अथातो ब्रह्म जिज्ञासा अथ शब्दातूनच झाला। योगसूत्राचा प्रारंभ अथ योगानुशासनम या सूत्रातून म्हणजे अथ शब्दातूनच झालेला आहे। धर्मशास्त्र म्हणा, पूर्वमीमांसा सूत्र, त्याची सुरुवातही अथातो धर्म जिज्ञासा अथ शब्दातूनच आहे। त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा भक्तिशास्त्राचा आरंभ आता आम्ही करतोय असं सूचित करण्यासाठी महर्षी श्री नारदांनी अथ या शब्दाचं उच्चारण केलं। अथ म्हणजे आता, आता म्हणजे सुरुवातीला, प्रारंभ, असा एक अथ शब्दाचा अर्थ सिद्ध आहे। दुसरा अथ या शब्दाचा अर्थ मंगल असा आहे। अथ शब्दातून मंगलाचरण केलंय असंही चिंतन आपल्याला करता येतं, कारण अथ शब्द हा मंगलवाचक आहे। कोणत्याही कार्याच्या प्रारंभी अथ या शब्दाचं उच्चारण केल्याने ते कार्य मंगलप्रद होतं, कल्याणदायी होतं, आणि म्हणून मंगलाचरण करण्यासाठी अथ शब्दाचं उच्चारण महर्षी श्री नारदांनी केलेलं आहे, असंही एक चिंतन आपल्याला करता येतं। कारण समाप्ती कामो मंगलम आचरेत अशी श्रुती आहे। कोणत्याही कार्याच्या आरंभी मंगलाचरण केलं पाहिजे अशी शास्त्राची आज्ञा आहे, कारण हा शिष्टांचा संप्रदाय आहे, वेदाची आज्ञा आहे। म्हणून वेदानुमोदित आणि
शिष्ट संप्रदाय लब्ध असं असल्यामुळे मंगलाचरण केलं पाहिजे. विघ्नांचं नाशक असतं, समाप्तीची कामना पूर्ण होते आणि म्हणून मंगलाचरण केलं पाहिजे. संप्रदायाचं परंपरेचं संरक्षण होतं. आपल्या इष्टदेवतेची श्री गुरूंची कृपा आपल्यावर होते म्हणून मंगलाचरण केलं पाहिजे. कधी करावं मंगल या संबंधी महाभाष्यामध्ये महर्षी पतंजलींनी असं म्हटलेलं आहे, मंगलादीनी मंगलमध्यानी मंगलांतानी च शास्त्राणी प्रथन्ते. याचा अर्थ असा आहे की मंगल सुरुवातीला करावं, मध्ये करावं आणि शेवटी सुद्धा करावं. आणि याकरिता ग्रंथाचा आरंभ असल्यामुळे या ठिकाणी अथ या शब्दातून मंगलाचरण केलंय. याद्वारा ग्रंथांची प्रसिद्धी होत असते. प्रसिद्धी शब्दाचा अर्थ हा ग्रंथ साधकांच्या अंतःकरणात जाऊन सिद्ध होतो आणि त्याला प्रयोजन प्राप्त करून देतो. म्हणून मंगलाचरण केलं पाहिजे. हा जो अथ शब्द आहे तो मंगलवाचक का आहे याची कारण आहेत की परमात्म्याचं हे पहिलं नाव आहे. ओम आणि अथ हे परमात्म्याची पहिली नाव आहेत. ओंकारश्चाथ शब्दश्च द्वावेतौ ब्रह्मणः पुरा कंठं भित्वा विनिर्यातौ तस्मान् मांगलिका उभौ. ब्रह्मदेवाच्या मुखातून निघालेले हे दोन शब्द आहेत सुरुवातीला. ओंकारः च अथ शब्दः, हे दोन शब्द ओम आणि अथ. ब्रह्मणः पुरा कंठं भित्वा विनिर्यातौ, ब्रह्मदेवाच्या मुखातून कंठातून हे सुरुवातीला आलेत. तेन मांगलिका उभव, आणि त्यामुळे हे दोन शब्द मांगलिक आहेत असा याचा अर्थ आहे. ब्रह्मदेवाचा पहिला संस्कार हे दोन शब्द आहेत. ब्रह्मदेवाच्या भगवान महाविष्णूंच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती आणि ब्रह्मदेवाने सुरुवातीला हा शब्द उच्चारला म्हणजे देवाच्या आज्ञेने, परमपिता असणारे जे परमात्मा विष्णू आहेत त्यांच्या आज्ञेने आपल्या मुलाच्या मुखातून त्यांनी पहिल्यांदा हे दोन शब्द वदवून घेतले. पहिला संस्कार हा केला ब्रह्मदेवावर देवाने, ओम आणि अथ. म्हणून ब्रह्मदेवाची जी संपूर्ण ही ब्राह्मी सृष्टी आहे या संपूर्ण सृष्टीला सुद्धा भगवंताच्या या नामाचा संस्कार व्हावा. पूर्वीच्या काळामध्ये असं वर्णन केलंय की मुलगा जन्माला आल्याच्या नंतर त्याच्या जिभेवर पहिल्यांदा ओम असं लिहिलं जायचं. का? भगवंताच्या नामाचा पहिला संस्कार त्याच्यावर व्हावा. हा नामसंस्कार आहे. देवाने पहिला हा नामसंस्कार ब्रह्मदेवावर केला आणि ब्रह्मदेवाने सुद्धा आपल्या संपूर्ण सृष्टीवर पहिला संस्कार हाच दिला, ओम अथ. ओम असं म्हणा, अथ असं म्हणा आणि कार्याला आरंभ करा. म्हणून ओम आणि अथ हे जे दोन शब्द आहेत ते मंगलवाचक आहेत, मांगल्याचं प्रदान करणारे आहेत. म्हणून नारदांनी सुरुवातीला अथ या शब्दाचं उच्चारण केलं असंही चिंतन आपल्याला करता येतं. हा ओमचा अथचा दुसरा अर्थ. अथ शब्दाचा तिसरा अर्थ आनंतर्य असा एक आहे, म्हणजे नंतर. अथ म्हणजे आता, यानंतर असा एक अर्थ आहे. हाही अर्थ या ठिकाणी सिद्ध होतो. पण अथातो ब्रह्म जिज्ञासा किंवा अथ योगानुशासनम किंवा अथातो धर्म जिज्ञासा या ठिकाणी जो अथ शब्दाचा अर्थ आहे तसा अर्थ इथे नाही. यानंतर अथातो ब्रह्म जिज्ञासा या ब्रह्मसूत्रामध्ये अथ शब्दाचा अर्थ करीत असताना अथ म्हणजे नंतर. नंतर म्हणजे कशाच्या नंतर? तर शम दम उपरती इत्यादी साधन चतुष्टय संपत्ती साधकाच्या अंतःकरणामध्ये सिद्ध झाल्याच्या नंतर मग ब्रह्माला जाणण्याची इच्छा करावी असा त्याचा अर्थ आहे. विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुता ही साधन चतुष्टय संपत्ती साधकाच्या अंतःकरणात अगोदर असली पाहिजे, मग त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला जातो. हे वेदांत शास्त्र आहे. म्हणून अथ शब्दाचा अर्थ तिथं साधन चतुष्टय संपत्त्यनंतरम असा केला, पण तसा अर्थ इथे नाही. कारण हे भक्तिशास्त्र आहे
साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त झाली, आधी विवेक, मग वैराग्य, मग शम दम उपरम समाधान तितिक्षा श्रद्धा वगैरे, मग मुमुक्षान, मग भक्तिशास्त्र, असं नाही. कारण काय आहे की भक्ती ही माता आहे आणि माता असल्यामुळे लहान मूल जन्माला आल्याच्या नंतर ते दूध पिण्याच्या योग्य व्हावं, मग मी तिला दूध पाजेल असं आई कधी म्हणत नाही. त्या लहान मुलाला दूध म्हणजे काय असतं, ते कसं प्यायचं, काही ज्ञान नसतं, पण तरी सुद्धा माता त्या लेकराला दूध पाजते. तशी भक्ती माता आहे. किंवा लहान मुलगा जर एखाद्या चिखलामध्ये पडला तर भक्ती माता असं म्हणत नाही की त्यानं अगोदर जावं, स्नान वगैरे करावं, शुद्ध पवित्र स्वच्छ व्हावं, मग त्याला मी उचलून मांडीवर घेईल, असं आई म्हणत नसते. आई काय करते, लहान मूल आहे, आपला मूल आहे, चिखलामध्ये पडलेला आहे, बघितल्याबरोबर धावत जाते, आहे तशा अवस्थेत त्याला उचलून घेते, मग त्याला स्नान वगैरे घालते, शुद्ध स्वच्छ करते, पुन्हा दूध वगैरे पाजते. तशी भक्ती माता ज्याचं अंतःकरण विकारांनी दूषित आहे अशाही लोकांच्या अंतःकरणामध्ये जाते, अशाही लोकांचा ग्रहण करते, स्वीकार करते, त्यांना पुन्हा शुद्ध पवित्र करते आपल्या भक्ती सामर्थ्याने आणि मग त्यांना परमानंदाचं प्रदान करते. असं असल्यामुळे भक्ती कधी अधिकाराचा विचार करीत नाही. हा असा आहे का, हा वैराग्यवान आहे का, हा विवेकी आहे का, असा विचार भक्ती माता कधीही करीत नाही. भक्ती आली तर सद्गुण येतात. अगोदर भक्ती माता अंतःकरणात प्रकट होते आणि मग सद्गुण येतात, त्या दोषांना ती घालवते. भक्तीच नसेल तर दुर्गुण जातील कसे आणि सद्गुण येतील कसे. प्रल्हादजींनी आपल्या दैत्य बालकांना उपदेश करत असताना श्रीमद भागवतामध्ये असं म्हटलेलं आहे, यस्यास्ति भक्तिर् भगवत्य किंचना सर्वे गुणास्तत्र समासते सुराहा हराव भक्तस्य कुतो महद्गुणा मनोरथे नासती धावतो बहिही. हे असुरपुत्रांनो, ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी निष्काम भक्ती असते त्यांच्या त्या अंतःकरणामध्ये सगळे गुण स्वतः येऊन बसतात. मात्र जो भगवंताचा भक्त नाही, ज्यांच्या अंतःकरणामध्ये ही कामना शून्य निष्काम अशी भक्ती नाही, त्यांचं अंतःकरण हे सर्व कामनांनी युक्त होऊन संसारामध्ये बाहेर भटकत राहतं आणि त्यांच्या ठिकाणी मग कसे सद्गुण येतील. म्हणून भक्ती माता अंतःकरणामध्ये प्रकट झाली की सद्गुण आपोआप येतात. म्हणून सद्गुण अगोदर यावेत मग भक्ती प्रकट व्हावी अशी अपेक्षा भक्तीला नाही. म्हणून आनंतर्य असा अथ शब्दाचा अर्थ करून साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त झाल्याच्या नंतर मग भक्तीचं व्याख्यान आता आम्ही करतो, असा अथ शब्दाचा अर्थ या ठिकाणी करता येणार नाही. पण मग अथ शब्दाचा एक अर्थ आनंतर्य असा आहेच आहे. मग कशाच्या नंतर, तर हेही जाणलं पाहिजे या ठिकाणी. महर्षी श्री नारदांनी जसं भक्तिशास्त्राचं प्रतिपादन केलेलं आहे तसं त्या अगोदर महर्षी नारदांनी काही धर्मग्रंथांचं प्रतिपादन केलंय. धर्मशास्त्राचा, उपासनाशास्त्राचा उपदेश अगोदर त्यांनी केलेला आहे. आज जी मनुस्मृती उपलब्ध आहे ते भार्गव मनुस्मृती आहे, परंतु एक नारदीय मनुस्मृती सुद्धा आहे. तिला नारद स्मृती असं म्हटलेलं आहे. नारद स्मृती महर्षी नारदांनी अगोदर सांगितलेली आहे. त्यानंतर उपासना शास्त्र सांगितलं की जे क्रियायोग प्रधान आहे, कर्मयोग प्रधान अशा प्रकारचा एक भक्तिशास्त्राचा, उपासनाशास्त्राचा विचार महर्षी श्री नारदांनी पंचरात्र ग्रंथामध्ये केला. स्मृती ग्रंथामध्ये म्हणजे नारद स्मृतीमध्ये महर्षी श्री नारदांनी अगोदर धर्मानुष्ठान सांगितलं. त्यानंतर पंचरात्राच्या ग्रंथामध्ये
क्रियायोग प्रधान अशी उपासना सांगितली आणि त्यानंतर मग प्रेम प्रधान अशी भक्ती. या भक्तिशास्त्रामध्ये नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी सांगितले की ही जी भक्ती आहे ती कशी आहे, इतर साधन निरपेक्ष आहे. इतर साधनांची अपेक्षा या भक्तीला नाही आहे. प्रेमरूपा अशी ही भक्ती आहे, स्वतंत्र ही भक्ती आहे. या भक्तीला कर्मकांडाची आवश्यकता नाही, धर्मानुष्ठानाची अपेक्षा नाही. म्हणून अथ या शब्दाचा अर्थ अनंतर, नंतर असा जर केला तर इथं अथ शब्दाचा अर्थ आपल्याला असा करता येईल की नारदीय स्मृती किंवा नारद स्मृतीमध्ये धर्मानुष्ठानाचं वर्णन केल्याच्या नंतर, पांचरात्र ग्रंथांमध्ये क्रियायोग प्रधान अशा उपासनेचं प्रतिपादन केल्यानंतर अथ आता आम्ही प्रेमप्रधान, प्रेमरूपा अशा, इतर साधन निरपेक्ष अशा, स्वतंत्र अशा भक्तिशास्त्राचं निरूपण करीत आहोत, असा अर्थ या अथ शब्दाचा आपल्याला करता येतो. अथ म्हणजे नंतर. कशानंतर? नारद स्मृती निर्माण केल्याच्या नंतर. अथ म्हणजे नंतर. नंतर म्हणजे कशाच्या नंतर? ही भक्तिशास्त्राची व्याख्या आम्ही करतोय. उपासना म्हणजे क्रियायोग प्रधान, कर्मयोग प्रधान अशी उपासना अगोदर सांगून झालेली आहे पांचरात्र ग्रंथाच्या निर्मिती नंतर. यानंतर अतः भक्तिं व्याख्यास्यामः, आता आम्ही स्वतंत्र अशा भक्तीचं निरूपण करू, असा एक अथ शब्दाचा अर्थ आपल्याला करता येईल. एकंदरीत अथ शब्दाचे आपण 3 अर्थ पाहिले. एक, प्रारंभ, आता आम्ही भक्तिशास्त्राचा प्रारंभ करू, असा एक अथ शब्दाचा अर्थ. दुसरा, मंगलवाची, आरंभी मंगलाचरण करण्यासाठी अथ शब्दाचं उच्चारण केलं. आणि तिसरा, आनंतर्य. आनंतर्य हा अर्थ घेऊन आपण वेदांताप्रमाणे साधन चतुष्टय संपत्तीच्या नंतर असा अर्थ केला नाही, तर नंतर म्हणजे धर्मशास्त्र, उपासनाशास्त्र अगोदर निर्माण केलेले आहेत, आता त्यानंतर आम्ही भक्तिशास्त्राचं निरूपण करीत आहोत. असे अथ शब्दाचे 3 अर्थ आपण आतापर्यंत पाहिलेत. यानंतर दुसरा शब्द आहे अतः. अतः भक्तिम व्याख्यास्यामः. अतः या शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक, अतः कारणात, म्हणजे या कारणाने, आपण म्हणतो ना म्हणून, असं आहे म्हणून. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, म्हणून या शरण जावे. म्हणून भगवंताला शरण जावं, या कारणाने, म्हणून, असा अतः शब्दाचा पहिला अर्थ आहे. आणि दुसरा अतः शब्दाचा अर्थ आहे अतः प्रयोजनात, असं प्रयोजन सिद्ध होण्यासाठी, असं फल प्राप्त करून घेण्याकरिता, म्हणून आम्ही भक्तीची व्याख्या करू. असे अतः शब्दाचे 2 अर्थ. एक, या कारणाने, आणि दुसरा या प्रयोजनासाठी म्हणून. असे अतः शब्दाचे 2 अर्थ आहेत. पहिला अर्थ आपण असा बघूया, अमुक अमुक प्रयोजनाने. का भक्तीचं व्याख्यान करू? कारण या भक्तीचं व्याख्यान केल्याने आणि या भक्तीचं रहस्य कळाल्याने अमुक अमुक प्रयोजन तुम्हाला प्राप्त होईल. कोणतं प्रयोजन प्राप्त होईल? तर जगतामध्ये काही कोणी भक्ती करीत नाही असं नाही, सर्वांच्या अंतःकरणामध्ये भजन भक्ती आहेच आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, स्वभावता भजनशील. जगतामध्ये लोकांच्या अंतःकरणामध्ये भजन भक्ती स्वाभाविक आहे. पण एवढंच आहे, कोणी पत्नीची भक्ती करतं, कोणी पुत्राची भक्ती करतं, कोणी धनाची भक्ती करतं, कोणी स्वजनांची भक्ती करतं, कोणी संसाराची. कार्य दास होशी, संसाराचा खरं तुकोबाराय म्हणतात, दुःखाचे डोंगर भोगावया. कोणी आपल्या देहाची भक्ती करतं, देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखांड्याची. देहालाच देव समजून चारवाकासारखा देहाचीच भक्ती करतो.
कोणी जातीची भक्ती करतं, कोणी धर्माची भक्ती करतं, कोणी समाज भक्ती करतं, कोणी राष्ट्रभक्ती करतं. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कुठली तरी भक्ती आहेच आहे. पण परमात्म्याची आणि संतांची भक्ती सोडून कोणतीही भक्ती आपल्याला निरतिशय आनंदाची प्राप्ती करून देऊ शकत नाही, परमानंदाची प्राप्ती करून देऊ शकत नाही, आपलं आत्यंतिक कल्याण करू शकत नाही, सुख शांती समाधान प्राप्त करून देऊच शकत नाही. म्हणून आता आम्ही अशी भक्ती सांगू की ज्या भक्तीने तुम्हाला सुख शांती समाधान परम आनंद निरतिशय आनंद प्राप्त होईल, हे प्रयोजन तुम्हाला सिद्ध होईल, प्राप्त होईल. म्हणून आता आम्ही अशी भक्ती सांगू, असा अतः शब्दाचा अर्थ. कशी भक्ती सांगू की ज्या भक्तीने आम्हाला परमानंदाची प्राप्ती झाली पाहिजे, अशी भक्ती आम्ही आता तुम्हाला सांगू. आणखी काय दुसरी गोष्ट, जगताचा एक नियम आहे, यद दृष्टम तन नष्टम. जगतामध्ये जे जे दृष्ट आहे म्हणजे प्रत्यक्ष आहे, प्रतीतीला येत आहे, ते सगळं नष्ट होणार आहे, सगळं नाशवान आहे. क्षणाक्षणाला प्रत्येक वस्तू ही क्षीण होत चालली, नष्ट होत चाललेली आहे. म्हणूनच तर याला संसार असं म्हणतात. सम्यक प्रकारेण सरती इति संसारः. संसार हा सरकत चाललाय, नष्ट होत चाललेला आहे. स्वामी श्री अखंडानंदजींनी असं चिंतन केलंय. ते म्हणतात की आपल्या हातामध्ये जो रुपया आला, जी नोट आली, ती नोट आतापर्यंत किती लोकांच्या हातातून आली माहिती नाही, आणि आपल्या नंतरही ती किती लोकांच्या हातामध्ये जाईल माहिती नाही. म्हणजे चंचल आहे. धन विद्या युवावस्था हे सगळं टिकाऊ नाही, नाशवान आहे, सगळं मृत्यूकडे जात आहे. काळे केस पांढरे होण्यासाठी धावतायत, चेहऱ्यावरची प्रसन्नता सौंदर्य त्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याकडे धावतायत. सुदृढ असणारे दात आपले सडण्याच्या दिशेनं जात आहेत, नष्ट होण्याच्या दिशेकडे जात आहेत. संसारातील प्रत्येक वस्तू एका स्थानातून दुसऱ्या स्थानामध्ये, एका कालातून दुसऱ्या विनाशाच्या काळाकडे धावतीये. एवढ्या वेगाने हा संसार धावतोय. ज्ञानोबा तर म्हणतात की ती कोलती हातामध्ये घेऊन फिरवल्याच्या नंतर असं वाटतं ते गोल चक्र आहे. अंधारे भोवंडिता कोलती ते दिसे जैसी आयती चक्राकार. तसा हा संसार एवढा धावतोय, एवढा नष्ट होत चाललेला आहे की तो असं वाटतंय जणू काही स्थिरच आहे, असा भ्रम लोकांना होतो. अतिवेग हा स्थिरतेच्या भ्रमाला कारण होतो. म्हणून अत्यंत अनित्य विनाशी आणि दुःखरूप जड अशा संसारापासून सुटून अविनाशी सत्य सुख स्वरूप अशा परमात्म्याची प्राप्ती जेणेकरून होईल, अशा भक्तीची व्याख्या आम्ही करू. अतः भक्तिम व्याख्यास्यामः. अशा अनित्य असारमय संसाराच्या पलीकडे जाऊन नित्य सारमय आनंदमय अशा परमात्म्याची प्राप्ती करून देणाऱ्या अशा भक्तीची व्याख्या करू. या प्रयोजनासाठी भक्तीची व्याख्या करू. हे प्रयोजन प्राप्त होईल म्हणून भक्तीची व्याख्या करू. अतः असा अतः शब्दाचा अर्थ आहे. आणखी काय तर या कारणाने, अतः शब्दाचा अर्थ दुसरा केला आपण म्हणून, या कारणाने. म्हणून कोणत्या कारणाने तर दुसरं कारण हे आहे की अन्य जी मोक्षप्राप्तीची साधनं आहेत ब्रह्मज्ञानादी, ती सर्व साधनं जिज्ञासू मुमुक्षुला शम दम इत्यादी यांची अगोदर प्राप्ती करायला सांगतात.
आम्हाला अगोदर शम दम प्राप्त असतील तर ब्रह्मज्ञान उपदेश करतं. कारण ब्रह्मज्ञान हे काय, सम्राट आहे, राजासारखं आहे. राजा सिंहासनावर कधी येऊन बसतो, जर ते अगोदर सिंहासन स्वच्छ असेल, सिंहासन तयार झालेलं असेल, सिद्ध असेल, त्या सिंहासनावर ते राजा येऊन बसतो. त्याप्रमाणे हृदयरूपी सिंहासन जर अगोदर स्वच्छ असेल, विवेक वैराग्याने संपन्न असं जर आपलं हृदयाचं सिंहासन झालेलं असेल, तर त्या हृदयरूपी सिंहासनावर ब्रह्मज्ञान रूपी राजा येऊन आसीन होतं, बसतं. पण भक्ती मातेला आरूढ होण्यासाठी मात्र असं सिंहासनच असलं पाहिजे असं नाही. एखाद्या दुःखी विकारी अशा पुरुषाच्या ठिकाणी सुद्धा भक्ती माता येऊन बसू शकते. अधिकार्याचा प्रश्न भक्तिशास्त्रामध्ये नाही. यारे यारे लहान थोर. प्रत्येक साधन हे कुठल्या तरी गोष्टीची अपेक्षा करतं, पण भक्तिशास्त्र मात्र तसं नाही आहे. योग करायचा आहे तर काय, आसन प्राणायाम त्याला करता आलं पाहिजे, ब्रह्मज्ञान पाहिजे, यम नियम विवेक वैराग्य पाहिजे. पुन्हा घटाकाश मठाकाश अशा प्रकारच्या विवेकाचे महान क्लेश त्यामध्ये असतात. अधिकार्याचा विचार इतर साधनं करतात, परंतु भक्ती माता मात्र अधिकार्याचा विचार करीत नाही. म्हणून भक्ती व्याख्यास्यामः. या कारणाने अशी भक्ती सांगू की भक्ती कधीही अधिकार्याचा विचार करणार नाही, सर्वांचा स्वीकार करेल. म्हणून आम्ही भक्तीचं निरूपण करू. दुसरी गोष्ट, का म्हणून निरूपण करू, आम्ही भक्तीचं व्याख्यान करू, तर देवर्षी नारदांचे पिता आणि गुरु आहेत ब्रह्मदेव, आणि त्यांची आज्ञा आहे की विपुली कुरु. ही जी भक्ती आहे, या भक्ती भागवताचा विस्तार कर, अशी आज्ञा आहे. म्हणून आता भक्तिम व्याख्यास्यामः. म्हणून आम्ही भक्तीचं व्याख्यान करू, हा एक अर्थ. आणखी का म्हणून, तर स्वतः नारदांनी प्रतिज्ञा केलेली आहे श्रीमद भागवतामध्ये की मी घराघरामध्ये आणि प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीची स्थापना करील. अन्य धर्मांस तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवा तदा नाहम हरेर दासो लोके त्वाम न प्रवर्तये. प्रत्येक लोकामध्ये मनुष्यामध्ये मी भक्तीची स्थापना करेल, आणि असं न करेल तर मी हरीचा दास म्हणून घेणार नाही. अशी प्रतिज्ञाच श्रीमद भागवतामध्ये नारदांनी केली. मग ही प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी म्हणून आता भक्तिम व्याख्यास्यामः असा एक अतः शब्दाचा अर्थ आपल्याला करता येतो. एकंदरीत वडिलांची आज्ञा, गुरूंची आज्ञा, आपली स्वतःची प्रतिज्ञा, म्हणून ही भक्ती माता क्लेश बहुल नाही, म्हणून सर्वाधिकार सेव्य आहे, म्हणून परमानंद दायिनी आहे, म्हणून भक्तिम व्याख्यास्यामः. म्हणून आम्ही भक्तीचं निरूपण करतो. असे अतः शब्दाचे अर्थ आपल्याला करता येतात. आतापर्यंत आपण अथ अतः या दोन शब्दांचे अर्थ पाहिलेत. यानंतर आपल्याला भक्तिम व्याख्यास्यामः, तर भक्तिम या पदाचं चिंतन करायचं आहे. निरूपण व्याख्यान कशाचं करू, भक्तीचं करू. कारण काय आहे, ही भक्ती जी आहे ते परमात्म्याच्या प्राप्तीची सर्वश्रेष्ठ साधन आहे. श्रुती माता सांगते भक्तिरेवैनम नयती. भक्तीच आपल्याला परमात्म्यापर्यंत घेऊन जाते, असा याचा अर्थ आहे. परमात्म्यापर्यंत जायचं असेल तर भक्तिरूपी विमानामध्ये बसूनच जावं लागेल. भक्ती काय करते, ईश्वर आणि जीव यांच्यामध्ये असणारा जो दुरावा आहे तो दूर करते आणि त्याला परमात्म्यापर्यंत घेऊन जाते. म्हणून अशा भक्तीचं आम्ही निरूपण करू. स्वामी श्री अखंडानंदांनी असं चिंतन केलंय की ते म्हणतात, या जगामध्ये लोक एवढे या देहावर आसक्त झालेत की यांना देवापर्यंत जाण्याची गरजच वाटत नाही.
देवाला प्राप्त करण्याची इच्छाच लोकांना वाटत नाही. जेव्हा प्रल्हादांना नेण्यासाठी परमात्मा आले, विमान घेऊन आले स्वतः आणि सांगितलं बसा विमानामध्ये, आपल्याला वैकुंठाला जायचं आहे. त्यावेळेला नृसिंह भगवंताला प्रल्हादजी म्हणतायत, नैतान विहाय कृपणान विमुक्षु एकहा, म्हणजे मी एकटा मुक्त होण्याची इच्छा करत नाही. ह्या सगळ्या असुरांना सुद्धा माझ्या सोबत तुम्ही घेऊन चला, सगळ्यांना घेऊन चला तर येईल, अन्यथा मी येणार नाही. या सर्व दुःखी लोकांना सोडून एकटा मी मुक्त होण्याची इच्छा करीत नाही. तुमच्या धामाला मला न्यायचं असेल तर या सर्वांना घेऊन चला, नाही तर मला इथंच राहू द्या. असं जेव्हा प्रल्हादजी बोलले तेव्हा नरसिंह भगवंताने सांगितलं, ठीक आहे म्हटलंय. पण एक प्रश्नाचं उत्तर मला दे की या लोकांना येण्याची इच्छा असेल तर यांना घेऊन जायचं का इच्छा नसली तरी बळजबरीनं घेऊन जायचं? कारण बळजबरीनं जर यांना घेऊन गेलो तर हे तिथं दुःखीच राहतील. यांची इच्छा असेल तर न्यायचं का? प्रल्हादजी म्हटले हो, त्यांची इच्छा असेल तर न्यायचं. मग जा म्हटले, विचार कुणाला यायचंय, कुणाला यायचं असेल तर विचार. प्रल्हादजींना अत्यंत आनंद वाटला आणि ते एका एकाच्या जवळ जाऊन विचारायचे, चला भगवंताच्या धामाला आपण जाऊया, भगवान परमात्मा आपल्याला घेऊन जाण्यासाठी आलेत. एका एकानं त्यांना उत्तर द्यायचं. म्हणे काय, भगवंताच्या धामाला, वैकुंठ धाम, म्हणे आताच जाण्याची काय गरज आहे, एवढी गडबड कशाला, अजून तर पुष्कळ काही कार्य करायचं शिल्लक राहिलेलं आहे. भगवंताच्या धामाला जाण्याचं सौभाग्य तर आहेच म्हटले, आनंदाची गोष्ट आहे, चांगलंच आहे, परंतु आत्ताच जायची काय गरज आहे, अजून तर काही पुष्कळ कार्य शिल्लक राहिलंय. कोणी म्हणायचं आमच्या मुलाचा विवाह करण्याचा राहिलाय, कोणी म्हणायचं आमच्या मुलीचा विवाह राहिलाय, कोणी म्हणायचं आत्ताच आमचा नवीन नवीन विवाह झालेला आहे, कोणी म्हणायचं आम्ही आत्ताच अमुक अमुक कार्य हातात घेतलंय, ते पूर्ण करायचं राहिलंय. प्रत्येकानं काहीतरी असा बहाणा सांगायचा, काहीतरी कारण सांगायची आणि कोणीही वैकुंठाला प्रल्हादजी सोबत यायला तयार झालं नाही. दैत्य दानवांमध्ये, मानवांमध्ये भगवत धामाला जाण्यासाठी कोणी उद्यत नाही, तयार नाही. हे प्रल्हादजींच्या ध्यानात आल्याच्या नंतर प्रल्हादजींनी पशूंना विचारायला आरंभ केला, चला काही पशूंना तरी घेऊन जाऊ. त्या पशूंमध्ये एक त्या ठिकाणी सुकर होता, डुक्कर. त्याला विचारलं, म्हणे यायचं का वैकुंठाला? त्यानं सांगितलं, म्हणे वैकुंठाला चांगली गोष्ट आहे, पण माझी पत्नी मुलं सोबत येऊ शकतील का? प्रल्हादजीने सांगितलं, हा म्हणे त्यांनाही घेऊन चला, त्यांनाही घेऊन जातो सोबत, बसा विमानात. त्या सुकराने प्रल्हादजींना विचारलं, म्हणे येतो वैकुंठाला, पण तिथं आमचं खाद्य आहे का? म्हणे तिथं आमचा आहार आहे का? प्रल्हादजी म्हणजे तिथं गेल्यानंतर तुम्हाला हे नालीमध्ये लोळायची काय ग, तिथं अमृत आहे, अमृताचं प्राशन तिथं तुम्हाला करायला मिळेल, या आहाराची काय गरज आहे तिथं तुम्हाला? मग त्या सुकरानं सांगितलं, अशा वैकुंठाला नको म्हटले आम्हाला, जिथं आमचा आहारच नाही, तिथं येऊन आम्ही काय करायचं? आपल्या देहाविषयी एवढे आसक्त हे लोक झालेत, संसाराविषयी एवढे आसक्त झालेत, आपल्या स्वसंबंधी जनांविषयी एवढे आसक्त झालेत की यांना देव आणि देवाच्या धामाला सुद्धा जाण्याची इच्छा राहिलेली नाही. म्हणून ईश्वरापासून हे अत्यंत दूर गेलेत लोक, अत्यंत दूर गेलेत. गरज नाही वाटत यांना मोक्षाची, परमात्म्याच्या प्राप्तीची. माऊलींनी सुद्धा असंच उदाहरण दिलेलं आहे, काय पोय पंकीची किडे चिळसी घेते, ते अंतर नेनती वापुडे, म्हणून अगत्य सेवने घडे. हे संसारातले नाशवंत विषय आणि परमात्म्याचा परम आनंद, याच्यातलं अंतर या लोकांना कळत नाही. म्हणून ते
या विषयाचंच नाशवान अशा विषयाचंच सेवन करीत राहतात. आणि त्याला उदाहरण दिलं की एखाद्या पोवाच्या चिखलामध्ये लोळणारे किडे काय चळीसी घेत असतात का? त्यांना त्याच्यातच परमानंद वाटतो. तशी हे लोक विषयामध्ये, संसारामध्ये स्वार्थासाठी प्रवृत्त होतात आणि अत्यंत आसक्त अशा प्रकारचे झालेले आहेत. यांना परमात्मा प्राप्ती होणं अत्यंत कठीण झालेलं आहे. त्याचं कारण आहे की यांना ते नकोच आहे. पूजनीय स्वामीजी असं सांगायचे की एखादा 30 वर्ष 40 वर्ष परमात्म्याची साधना करतो आणि तरी सुद्धा परमात्मा प्राप्ती होत नाही आणि मग रडतो की मला देव का भेटले नाही, मला साक्षात्कार का झाला नाही. तेव्हा स्वामीजी असं म्हणायचे की खरं सांगू का, तो याकरिता इथं आलाच नाही. तुझं मन कुठंतरी गुंतलेलं आहे. जोपर्यंत संसारातून पूर्ण मन निघत नाही, परमात्मा प्राप्तीची इच्छा होत नाही, देव कसा भेटेल? भेटू शकत नाही. म्हणून समाज हा देवापासून अत्यंत दूर गेलेला आहे असं महर्षी श्री नारदांनी बघितलं आणि ठरवलं की आपण अशा भक्तीचं निरूपण करायचं की संपूर्ण समाज हा भगवंताकडे आकर्षित झाला पाहिजे, देवाकडे आकर्षित झाला पाहिजे. मला देव भेटावा अशी इच्छा समाजाच्या अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. याकरिता म्हणून अशा भक्तीचं व्याख्यान आम्ही करू. भक्तिम, असं भक्तिम या पदाचं चिंतन आहे. श्रुती माता म्हणते भक्तिरेव एनम नयती, भक्तिरेव एनम दर्शयती, भक्तिरेव एनम गमयती, भक्तिवशः पुरुषः भक्तिरेव भूयसी. याचा अर्थ असा आहे, भक्तीच भगवंताच्या जवळ घेऊन जाते, भक्तीच भगवंताचं दर्शन करून देते, भक्ती माताच भगवंताचं ज्ञानही प्राप्त करून देते. आणि परमपुरुष भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा भक्तीच्या वश आहे, भक्तीच्या अधीन आहे. आणि म्हणून भक्तीच भूयसी म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे, महान आहे, व्यापक आहे. अशा भक्तीचं निरूपण आम्ही करू, असा भक्तिम पदाचा दुसरा अर्थ. काय आहे भक्ती? भक्तीची व्याख्या तर अनेकांनी आतापर्यंत केलेली आहे. मग तरी नारद महर्षी वेगळ्या भक्तीचं काय निरूपण करणार? तर भक्ती हा एक सामान्य शब्द आहे. कोणीही कोणाचीही कशीही भक्ती करतं. कोणी दैत्याची भक्ती करतं, दानवाची भक्ती करतं, कोणी मानवाची भक्ती करतं, कोणी भूतप्रेतांची भक्ती करतं, कोणी देवाची भक्ती करतं. तर भक्तीचं निरूपण करणारे सगळेच ग्रंथ जरी असले तरी काही अशास्त्रीय आहेत आणि काही शास्त्रीय आहेत. काही विहित भक्ती आहे, काही निषिद्ध भक्ती आहे. पण अशास्त्रीय भक्ती ही कल्याण करणारी नसते. पद्मपुराणामध्ये श्लोक आला, वेद शास्त्र पुराणादीन पंचरात्र विधीम तत्विना ऐकांतिकीम हरेर भक्ती उत्पाता यैव केवलम. म्हणजे वेद, शास्त्र, पुराण आणि पांचरात्र या प्रमाणांना न घेता, यांच्या विधीचा त्याग करून मनमानी अशी जी भक्ती असते, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, अशी स्वतःच्याच मनाने केलेली जी भगवंताची भक्ती असते ती केवळ उत्पात निर्माण करणारी ठरते. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वारंवार अनर्थ निर्माण करणारी ठरते. म्हणून भक्तीला सुद्धा वेद, शास्त्र, पुराण, पांचरात्र या ग्रंथांचं प्रामाण्य असावं, अशी ती प्रामाणिक भक्ती असावी. अशा भक्तीचं निरूपण आम्ही करू असं नारदजी म्हणतात. मनमानी भक्तीचं निरूपण आम्ही करणार नाही, असा भक्तिम या पदाचा एक अर्थ. व्याकरणाच्या दृष्टीने भक्ती या शब्दाचे 3 अर्थ निष्पन्न होतात. भजनम भक्तिही, भागो भक्तिही, भंजनम भक्तिही. तिन्ही रूपावर थोडासा विचार करा. पहिला भक्ती शब्दाचा अर्थ आहे भजसेवायाम या धातूपासून बनलेला भक्ती शब्द भाव अर्थामध्ये ल्यूट प्रत्यय होऊन भजनम असा शब्द बनतो. भजनम भक्तिही.
भगवंताची कुठलीही सेवा म्हणजे भक्तीच आहे. परमात्मा श्री नारायणाच्या संबंधाने कोणतीही तुम्ही सेवा करा, नामस्मरण करा, झाडलोट करा, मंदिरामध्ये दर्शनासाठी जा, तीर्थयात्रा करा, देवाच्या अनुषंगाने रूपाचं ध्यान करा, स्वरूपाचं चिंतन करा, लीलांचं गान करा, श्रवण करा. परमात्म्याच्या संबंधानं जी काही तुम्ही अनुष्ठानात्मक सेवा कराल ती भक्ती आहे. भजनम भक्ती ही. अशा भक्तीचं व्याख्यान आम्ही करू. गोपाल पूर्व तापिनी उपनिषद आहे. या उपनिषदामध्ये एक मंत्र आला, किम नाम भजनम, भजनम नाम रसनम. भजन म्हणजे काय प्रश्न विचारला आणि उत्तर दिलंय, भजनम नाम रसनम. भजन म्हणजे रससेवा, सेवन, रसाचं सेवन करणं, रस ग्रहण करणं म्हणजे भक्ती. उदाहरण दिलंय, एखादा बैल असतो, पशु असतो, काय करतो, अगोदर तो चारा खातो, चरतो आणि पुन्हा निवांत एका जाग्यावर बसून जे खाल्लेलं आहे तोंडामध्ये तेच पुन्हा मुखामध्ये आणून त्याचं रोहंत करतो. म्हणजे काय, जे खाल्लेलं अगोदर आहे त्याच्याच रसाचं ग्रहण पुन्हा पुन्हा वारंवार तो करत असतो. त्याप्रमाणे कथेमध्ये, कीर्तनामध्ये किंवा ग्रंथाच्या वाचनामध्ये, चिंतनामध्ये जे भगवंताचे गुण आपण ऐकले, ज्या लीला आपण ऐकल्या, जो भगवंताचा महिमा आपण ऐकला, त्याच्या नामाचं रूपाचं जे श्रवण आपण केलं, एकांतामध्ये जाऊन त्याचंच पुन्हा 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 रसास्वादन करणं, इसी का नाम भजन है. याला म्हणायचं भजन, भक्ती. ऐकायचं तिथं सोडून द्यायचं असं नाही. जे ऐकलंय त्याचं पुन्हा त्या पशुप्रमाणे रोहंत करायचं, आतल्या आत पुन्हा त्याचं चिंतन करायचं. कथेमध्ये जे ऐकलं त्याचं वारंवार पुन्हा पुन्हा चिंतन करणं, रसग्रहण करणं एकांतात बसून, त्याचं नाव आहे भक्ती. अशा भक्तीचं निरूपण आम्ही करू. अजून काय तर भक्ती शब्दाचा दुसरा अर्थ आपण आता पाहिला, भागो भक्ती ही. एक भाग. भक्ती म्हणजे काय, भक्त एक भाग. असे अनेक भाग असावे, त्यातला एक भाग आपण घेतो, बाकीचे भाग सोडतो. तो भाग म्हणजे भक्ती. संस्कृतमध्ये असा संपत्तीचा बंटवारा केला. 2 मुलं असावेत वडिलांचे, 2 मुलांच्यासाठी म्हणून त्यानं काय केलं, संपत्तीचे भाग केले, 2 भाग केले. हा भाग तुझा, हा भाग त्याचा. त्याप्रमाणे या जगामध्ये 2 भाग आहेत. एक असार भाग आहे, एक सार भाग आहे. एक सत्य भाग आहे, एक असत्य भाग आहे. एक नित्य भाग आहे, एक अनित्य भाग आहे. एक जड भाग आहे, एक चेतन भाग आहे. थोडक्यात एक परमात्मा आहे आणि एक संसार आहे. मग आपण कोणत्या भागाचे आहोत, आपला भाग कोणता आहे याचा स्वीकार आपणच करायचा. एक अनित्य संसाराचा भाग आहे, मी संसाराचा भाग आहे का मी परमात्म्याचा भाग आहे. माझा कोणता भाग आहे, परमात्मा. माझा परमात्मा आणि मी परमात्म्याचा. परमात्मा हा भाग माझा आहे किंवा संसारातील मी जो आहे तो परमात्म्याचा भाग आहे, असं चिंतन करणं म्हणजे भक्ती. मी देवाचा आणि देव माझा. संसाराचा मी नाही, संसाराचा अधिकार माझ्यावर नाही आणि माझा संसारावर अधिकार नाही, तो भागच माझा नाही. तर हा भाग माझा आहे कोणता, परमात्मा. हा भाग माझा आहे किंवा मी परमात्म्याचा भाग आहे. माझ्यावर अधिकार परमात्म्याचा आहे आणि परमात्म्यावर अधिकार माझा आहे, अशी वाटणी करायची. संसार येथा आत्मा तो आत्मयाचे ठाई देखीजे, देहीचा धर्मो देही. म्हणजे हे देहाचे धर्म माझे नाहीत, हा माझा भाग नाही. संसारातलं कोणतंही माझं नाही आहे, हा भाग माझा नाही. याच्यामध्ये असणारा जो परमात्मा आहे तो माझा आहे. म्हणून परमात्मा रूपी भाग स्वीकारणं याला म्हणायचं भक्ती. संतांच्या भाषेमध्ये कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा, हा कृष्ण भाग माझा आहे, असं चिंतन करणं म्हणजे भक्ती. अशा भक्तीचं आम्ही निरूपण करू. तिसरा भक्ती शब्दाचा अर्थ आहे भंजनम भक्ती ही. व्युत्पत्तीपूर्वक
भंजो आमर्दने, अर्थात जी मर्दन करते, नाश करते, शिथिलता करते ती भक्ती. कशाचे शिथिलता करते? राग, द्वेष, माया, मोह, काम, क्रोध, अविद्या, अज्ञान यांना जी नष्ट करून टाकते तिला म्हणायचं भक्ती. भंजनम भक्ती ही जी काय करते? भंग करते, खंड करते, नष्ट करून टाकते. कशाचा? अज्ञानाचा नाश करते, काम क्रोधांचा नाश करून टाकते, रागद्वेषांचा नाश, सर्व विकारांचा नाश करून टाकते, तिला म्हणा भक्ती. अशा भक्तीचं आम्ही निरूपण करू, असा याचा अर्थ आहे. श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक आला. भक्ती माता काय करते म्हणे? अनिमित्ता भागवती भक्ती ही सिद्धेर गरीयसी जरयत्याशु या कोशम निगीर्ण मनलो यथा. उदाहरण दिलेलं आहे अगोदर. ज्याप्रमाणे आपल्या पोटातील अनल म्हणजे जठराग्नी तो काय करतो? कोशम निगीर्णम, जीव कोशाला नष्ट करून टाकतो. ज्याप्रमाणे पोटातील अग्नी जठराग्नी काय करतो? खाल्लेलं अन्न पचवतो. अगोदर दृष्टांत घ्या. त्याप्रमाणे ही भक्ती माता आपल्या हृदयात गेली की जीव कोशाचाच भंग करते, म्हणजे त्याचं जीवत्वच नष्ट करून टाकते, त्याला परमात्मा रूपता सिद्ध करून देते. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासुनी कैशे निवृत्तीसी आले, याला म्हणायचं भंजनम भक्ती. ही प्रवृत्तीचा ग्रास केला, नष्ट केला, जीवत्वाचा बाध केला आणि त्याला शिवत्व प्रदान केलं, परमात्मा रूपता प्राप्त करून दिली, राम रूपता प्राप्त करून दिली. राम म्हणता रामची होईजे, पदे बैसोनी पदवी घेईजे. अशी अवस्था प्राप्त होणं, जीवत्व नष्ट होणं म्हणजे भक्ती. अशी भक्ती आपल्याकडून घडावी याकरिता अशा भक्तीचं निरूपण आम्ही करू, असं या ठिकाणी नारद महर्षी बोलतायत. आणखी कशी आहे भक्ती ऐका. श्रीमद भागवतामध्ये एक निर्गुण भक्तीचं निरूपण केलेलं आहे. निर्गुण भक्तीचं. मद्गुण श्रुती मात्रेण मयि सर्व गुहाशये मनोगतिरविच्छिन्ना यथा गंगांभसो बुधौ लक्षणं भक्तियोगस्य निर्गुणस्य हि उदाहृतम् अहैतुक्य व्यवहिता या भक्ती पुरुषोत्तमे. निर्गुण भक्तियोगाचं लक्षण या ठिकाणी सांगितलेलं आहे की भगवान पुरुषोत्तमाच्या ठिकाणी जी निष्काम, अखंड, निर्गुण अशी भक्ती आहे ती कशी आहे? भगवंताच्या गुणांचं श्रवण केल्याबरोबर तत्क्षणी सर्वांतर्यामी परमात्म्यामध्ये मनाची अशी धारा, असा धारा प्रवाह निर्माण होतो की ज्याप्रमाणे गंगा मैया अखंड रूपाने समुद्रामध्ये जाऊन प्रविष्ट होते, त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आपल्या अंतःकरणाची अखंडित प्रवाह धारा निर्माण करते. तिला म्हणायचं निर्गुण भक्ती. आणखी कशी भक्ती? अशी भक्ती यस्य देवे परा भक्तिर् यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये सांगितलं की ज्याची भगवंतामध्ये परमभक्ती आहे, जशी परमभक्ती भगवंतावर आहे तशी आपल्या श्री गुरुदेवाविषयी सुद्धा आहे, तो महात्मा आहे. त्याच्या हृदयामध्ये ती भक्ती माता प्रकट झाली असल्यामुळे त्याच्या त्या हृदयामध्ये श्रुतीवर्णित अर्थ, परमार्थ तत्व स्वतः प्रकाशित होतात. वेदाचे रहस्य, सिद्धांत स्वयं प्रकाशित त्याच्या अंतःकरणामध्ये व्हायला लागतात. अशी भक्ती असते आणि अशी खरी भक्ती आम्ही व्याख्यान करू, निरूपण करू असं नारद महर्षी सांगतायत. आणखी कशी भक्ती आहे? भक्ती रसामृत सिंधू ग्रंथामध्ये भक्तीची सरळ परिभाषा सांगितलेली आहे. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञानकर्माद्यनावृतम आनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा. ही उत्तम भक्ती आहे म्हणे. भगवंताच्या प्रेमाच्या अतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही पदार्थाच्या विषयीची कामना, अभिलाषा अंतःकरणात न धारण करणं, ज्ञान किंवा कर्म यांनी अनावृत्त अशी
अशी भक्ती असणं आणि परमात्म्याच्या अनुकूलतेने, परमात्म्याची भक्ती केल्याने मला अनुकूलता सिद्ध होईल म्हणून अनुकूलतेच्या दृष्टीने परमात्म्याची साधना भक्ती अखंड करीत राहणं, याला म्हटलं जातं उत्तम भक्ती. अशा भक्तीचं आम्ही व्याख्यान करू. अजून कशी भक्ती? अनन्य ममता विष्णू ममता प्रेम संगता भक्तिरित्युच्यते भीष्म प्रल्हाद उद्धव नारदैही. भगवान परमात्म्याच्या विषयी अनन्य ममता असणं, म्हणजे परमात्माच फक्त माझा आहे, दुसऱ्या जगात माझं कोणीही नाही. प्रेम संगता, असं प्रेम परमात्म्याच्या विषयी अखंड असणं, अशा धारणेला, भावनेला भीष्माचार्यांनी, प्रल्हादजींनी, उद्धवांनी आणि नारदांनी भक्ती असं म्हटलेलं आहे. अशा भक्तीचं आम्ही निरूपण करू. अशी भक्ती केली तर काय होतं? आणि परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट होतात आणि येऊन असे बसतात की पुन्हा जायला तयार होत नाहीत. अशी भक्ती आम्ही सांगू, अशी प्रेमात्मिका भक्ती आम्ही सांगू. आणि काय आहे? एक भिक्षुपाद प्रसारण नावाचा न्याय आहे. या न्यायाने परमात्मा हृदयामध्ये येऊन कायमचं बसतात. देववसे चित्ती. आणि काय न्यायाचा अर्थ काय? एक भिकारी असतो, उन्हाचे दिवस आहेत, मोठी यात्रा करून चालून चालून थकलेला आहे, बाहेर ऊन आहे. एखाद्या घराच्या समोर तो आला, त्या घरातल्या मालकाला आवाज दिला आणि सांगितलं की जरा घराच्या या सावलीमध्ये मला उभं राहू देता का? मी थकलोय, भागलोय. त्या गृहपतीनं दयेनं आज्ञा दिली, म्हणे ठीक आहे, बसा, थांबा, उभे राहा, काही अडचण नाही मला. तो भिकारी जो आहे तो अगोदर घराच्या त्या सावलीमध्ये उभा राहिला. आता त्या गृहपतीनं दरवाजा उघडलेलाच होता. तो भिकारी जो आहे तो हळूहळू घराच्या आतमध्ये गेला. दरवाजातून आतमध्ये जाऊन हात जोडून उभा राहिला. त्या गृहस्थाला वाटलं काही अडचण नाही, उभा राहिलाय तर राहू द्या, बाहेर ऊन आहे, धूप आहे. थोडा वेळ उभा राहिला आणि हळूच कोण खाली बसला. गृहस्थाला वाटलं बसलाय तर बसू द्या, थोडा वेळ बसल. त्यानं हळूहळू पाय पसरले, पाय असे पसरले आणि टेकून बसला. थोडा वेळ बसला. गृहस्थाला वाटलं बसू द्या, कंटाळलेला आहे, जरा आराम करेल. पाय पसरल्याच्या नंतर त्याला जरा झोप यायला लागली म्हणून तो लेटला आणि झोपला खाली. तासभर मस्त झोप घेतली. थोड्या वेळानं गृहस्थ आला, म्हटला बाबा उठा, तुम्हाला कुठं जायचंय तिथं जा आता. तो भिकारी उठला आणि म्हणायला लागला, आता जात नसतो म्हटला, इतका वेळ झाला इथं बसलोय, थांबलोय, तो काही बोलला नाही, आता झोपलो मी या ठिकाणी, आता हे घर माझंच आहे, जिथं मी झोपतो ते माझंच घर असतं म्हटलं, आता मी इथून जात नाही, हे माझं घर आहे, तुला कुठं जायचंय ते तू जा म्हटलं, आता मी इथून जाणार नाही. याला म्हणायचं भिक्षू पाद प्रसारण न्याय. तसं भगवंताची भक्ती आपण करायला लागलो. होतं काय? परमात्मा हळूहळू हळू आपल्या हृदयामध्ये त्याचा प्रकाश टाकतात. जसं सूर्योदय होण्याच्या अगोदर अरुणोदय होतो, उठा अरुणोदय प्रकाश, तसं परमात्मा आपल्या ज्ञानाचा, आपल्या भक्तीचा, गुणाचा, लीलेचा, आनंदाचा प्रकाश त्याच्या अंतःकरणामध्ये टाकतात. त्या साधकाला बरं वाटतं, येऊ द्या हा प्रकाश, येऊ द्या. परमात्मा पुन्हा त्या भिकाऱ्यासारखं काय करतात? त्याची भक्ती वाढली की हळूहळू हृदयामध्ये येतात, उभे राहतात, पुन्हा बसतात आणि पुन्हा त्या हृदयामध्ये येऊन परमात्मा असे कायमचे राहतात की तो साधक जरी त्या परमात्म्याला आता हृदयातून जा म्हटला तरी जात नाही. नारदांनी उदाहरण दिलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये. एकदा महर्षी नारद फिरत फिरत गोकुळामध्ये आले. एक गोपिका यमुनेच्या काठावर ध्यान लावून बसलेले होते. तिच्याशी नारदजी बोलू लागले, म्हणे गोकुळामध्ये साक्षात आनंद कंद परमात्मा प्रकट झालेले आहेत, त्यांना डोळे भरून पाहायचं सोडून ही गोपिका या ठिकाणी ध्यान लावून काय बसलेली आहे. त्या गोपीनं सांगितलं, म्हणे महाराज मी ध्यान लावते म्हणजे काय त्या परमात्म्याचं ध्यान करते असं नाही,
त्याला परमात्म्याला हृदयातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, कारण तो असा हृदयात बसलेला आहे की बाहेर जायला तयार नाही. मग त्याला मी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, तरी तो बाबा जायला तयार नाही. असा परमात्मा हृदयात येऊन बसतो. नारद जे सांगतायत, भक्तिम व्याख्यास्यामः, अशा भक्तीचं व्याख्यान आम्ही करू की जेणेकरून परमात्मा असा हृदयात येऊन बसेल की कधीही जाणारच नाही. असं निरूपण आम्ही भक्तीचं करू. अजून कशी भक्ती? भक्ती रसायन ग्रंथामध्ये मधुसूदन सरस्वतींनी भक्तीची एक व्याख्या केलेली आहे. द्रुतस्य भगवत धर्मा धारावाहिकतां गता सर्वेशे मनसो वृत्तिर्भक्तिरित्याभिधीयते. भगवंताचे धर्म म्हणजे गुण, ते ऐकले आणि ऐकल्याच्या नंतर त्या परमात्म्याच्या विषयी अशी अखंड धारावाहिकता वृत्तीची निर्माण झाली की परमात्मा सोडून त्या अंतःकरणाच्या वृत्तीला आता दुसरं काही ऐकावं वाटत नाही, चिंतन करावं वाटत नाही. ते वृत्ती अशी द्रुत झाली, द्रवीभूत झाली, प्रेमयुक्त झाली. जशी लाख अग्नीच्या जवळ आली की पघळते, तशी ती वृत्ती अशी पघळली आणि परमात्म्याच्या प्रेमरसामध्ये डुंबून गेली. अशा त्या वृत्तीला म्हटलं जातं भक्ती. अशा भक्तीचं आम्ही निरूपण करू. स्वतः मधुसूदन सरस्वतींचं उदाहरण दिलं जातं. अद्वैत सिद्धीसारखा अद्वैत वेदांताचा ग्रंथ मधुसूदन सरस्वतींनी लिहिला. म्हणजे एकदा काय झालं, तो ग्रंथ लिहित असताना एक परमहंस महात्मा त्यांच्या जवळ आले आणि त्यांना म्हणाले की आपण एवढे मोठे पंडित आहात, विद्वान आहात, एका प्रश्नाचं उत्तर मला द्या. खरोखर मला सांगा बरं, तुम्ही एखाद्याशी जेव्हा वाद करता तेव्हा त्या वादाच्या वेळी तुम्हाला एखाद्या विद्वानाची गरज पडते किंवा समोरच्या व्यक्तीने एखादी अशी युक्ती दिली, असा प्रश्न विचारला की त्याचं तुम्हाला उत्तर देता येत नाही, अशा वेळी तुमच्या अंतःकरणामध्ये उद्वेग निर्माण होतो की नाही? त्यांनी सांगितलं, हा म्हणे खूप वाईट वाटतं. त्या परमहंस महात्म्याने दुसरा प्रश्न विचारला, जेव्हा शास्त्रार्थामध्ये तुम्ही एखाद्या विद्वानाला पराजित करता तेव्हा तुमच्या चित्तामध्ये हर्ष, आनंद निर्माण होतो की नाही? ते म्हणे खूप आनंद होतो. मग त्या महात्म्याने सांगितलं की एवढे ग्रंथ लिहूनही, एवढं चिंतन करूनही, एवढी मोठी विद्वत्ता संपादन करूनही अंतःकरणाचं तादात्म्य तुझं अजून सुटलेलं नाही. तुझ्या अंतःकरणातील विकार अजून गेलेले नाही, ते समता अजून अंतःकरणामध्ये आलेली नाही. मधुसूदन सरस्वती म्हणतात, बरोबर आहे, ही समता आली पाहिजे, ही विषमता गेली पाहिजे, हे विकार गेले पाहिजे. काय करावं? त्या महात्म्याने सांगितलं, भगवान श्रीकृष्णाची आराधना कर, त्याशिवाय तुला जीवनमुक्तीचा आनंद घेता येणार नाही, हे विकार जाणार नाहीत. आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या प्राप्तीचा एक मंत्र सांगितला, नामस्मरण करायला सांगितलं. आणि ते नामस्मरण 6 महिने मधुसूदन सरस्वतींनी केलं, अनुष्ठान केलं, पण तरी सुद्धा काही झालं नाही, परमात्मा प्राप्ती झाली नाही, काही आनंदही प्राप्त झाला नाही. पुन्हा आणखी 6 महिने केलं, तरी काही झालं नाही. त्यांना वाटायला लागलं, विनाकारण मी हे अद्वैत सोडलं, चिंतन सोडलं, द्वैतामध्ये आलो, भक्तीमध्ये देवही भेटला नाही आणि तेही सुटलं. चित्तामध्ये उद्वेग निर्माण झाला. काशी क्षेत्र सोडलं आणि कपिलधारेला गेले. कपिलधारा तीर्थावरच गेले. तिथं जाऊन राहू लागले. तिथं एक अचानक चांभार आला आणि त्यानं समोर येऊन बोलायला लागला. म्हणे, स्वामीजी, 12 महिने तुम्ही अनुष्ठान केलं, नामचिंतन केलं परमात्मा प्राप्तीचं, आणि थकले का 12 महिन्यातच? त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी भक्त लोक, साधक, योगी जन्मच्या जन्म घालवतात आणि 12 महिन्यातच तुम्ही थकले का? अत्यंत आश्चर्य वाटलं त्यांना. म्हणे, मी 12 महिने अभ्यास चिंतन केलं, हे तुला कसं कळालं? त्या चांभारानं सांगितलं, म्हणे, काय आहे की मला एक भूत प्रसन्न आहे आणि ते सगळं मला सांगतं. मधुसूदन सरस्वती म्हणाले की चला, देव तर भेटला नाही, भूत तरी भेटलं तर बघू. म्हणे, मला ते भूत भेटेल का? म्हणे, भेटेल.
काय कर, अमुक अमुक अनुष्ठान सांगितलं त्याने, असं असं कर म्हणे तुला भूत भेटेल. एक मंत्र सांगितला, त्या मंत्राचं व्याख्यान ते चिंतन केलं, अनुष्ठान केलं, पण भूतही प्रसन्न होईना, भूतही भेटेना. आता मात्र मधुसूदन सरस्वतींना अत्यंत वाईट वाटायला लागलं, देवही भेटला नाही. भूताच्या प्राप्तीची साधना केली, भूतही भेटेना. त्या चांभाराकडे गेले आणि म्हटले की मला भूत का भेटत नाही. त्या चांभारानं सांगितलं, म्हणे असं आहे, ते भूत माझ्याकडं कालच आलं होतं, त्यानं मला असं सांगितलं की तुम्ही ज्यांना मंत्र दिलाय ते माझ्या प्राप्तीचं मंत्र म्हणतायत खरं आहे, पण मी त्यांच्या समोर नाही जाऊ शकत. म्हणे का? कारण त्यांनी अगोदर गायत्री मंत्राचा खूप मोठा जप केलेला आहे. 6 महिन्याची 2 अनुष्ठानं भगवान श्रीकृष्णाच्या प्राप्तीसाठी त्यानं केलेली आहे. आणि त्याचं तेज आणि त्याची साधनाचा प्रभाव एवढा आहे की मी त्या महात्म्याच्या जवळ जायला लागलो की भस्म व्हायला लागलोय, जळायला लागलोय, नष्ट व्हायला लागलोय, त्याच्या समोर मला नाही जाता येत. त्या महात्म्याला सांग, ते भूत म्हणतं, त्या महात्म्याला जाऊन तुम्ही सांगा की अजून 6 महिन्याची त्या परमात्म्याच्या प्राप्तीची साधना कर म्हणावं, निश्चित त्याला त्या साधनेचं फळ मिळेल. आणि मग पुन्हा मधुसूदन सरस्वती काशीला आले आणि पुन्हा 6 महिन्याचं नामस्मरण रूपी अनुष्ठान त्यांनी केलं. आणि वर्णन असं आहे चरित्रामध्ये की मग भगवान श्रीकृष्णाचं दर्शन त्यांना झालं. आणि मग त्यांनी भक्ती रसायन नावाचा भक्तिशास्त्रपर ग्रंथ लिहिलाय, असं वर्णन आहे. असा परमात्मा अंतःकरणामध्ये जेणेकरून प्रगट होईल, प्राप्त होईल, अशा भक्तीचं निरूपण आम्ही करू. भगवंताविषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होईल असा ग्रंथ आम्ही निर्माण करू. पुन्हा भक्तीचं चिंतन असं करू की ते अनुकूलेन कृष्णानुशीलनम असं असलं पाहिजे, अनुकूल असलं पाहिजे. कारण कंसानंही भगवंताचं चिंतन केलं, पण कसं केलं? भीतीनं केलं. शिशुपालानं द्वेषानं चिंतन केलं, कोणी घृणानं केलं, घृणेनं केलं. हे प्रतिकूल चिंतन आहे. आता कृष्ण येईल, मला मारील, मला नष्ट करेल, अशा भीतीनं कृष्णाचं चिंतन कंसानं केलं. गोपिका तरी गोपिकांसी कामे तया कंसा भय संभ्रमे येरा घातका मनोधर्मे शिशुपाळादिका. अशा प्रतिकूलतेने चिंतन करू नका. अनुकूलतेने चिंतन करा. कसं अनुकूलतेने? उदाहरण दिलेलं आहे, ते बादशाह बिरबलाची गोष्ट सांगतात. एकदा बादशाह आला अकबर आणि बिरबलला म्हणू लागला, बिरबल ये जो बैंगन है ना बड़े स्वादिष्ट है. बिरबल म्हणाला, हाँ जहाँपना ठीक है, इसलिए तो इस बैंगन को बहुगुण कहते हैं. इसका मूल शब्द क्या है? बहुगुण. इसमें बड़े गुण है. बादशहाला आनंद वाटला, प्रसन्न झाला आणि त्याने त्या दिवशी भरपूर वांग खाल्लं. आणि भरपूर वांग्याची भाजी खाल्ल्यामुळे पोट बिघडलं. दुसऱ्या दिवशी बादशाह आला, बिरबल ये बैंगन तो बहुत वाहियात सब्जी है, हमारा पेट तो खराब हो गया. तो बिरबल म्हणाला, हाँ जहाँपना बहुत खुशामदी तो हो, इसलिए तो इस बैंगन को बेगुण कहते हैं. त्या दिवशी तो बिरबल म्हणाला, म्हणून तर या वांग्याला बेगुण, गुणरहित असं म्हणतात, बेगुण कहते हैं. बादशाह म्हणाला, कल बैंगन को बहुगुण कहते थे, आज बैंगन को बेगुण कह रहे हो. बिरबल म्हणतो, जहाँपना हम आपके सेवक है, बैंगन के नहीं. याला म्हणायचं अनुकूलता. पुढचा प्रसन्न झाला पाहिजे, विषय संपला. त्याप्रमाणे आपण भक्त आहोत, सेवक आहोत आणि परमात्मा आपला स्वामी आहे या धारणेतून जेणेकरून परमात्मा आपल्यावर प्रसन्न होईल, आनंदित होईल, अशा प्रकारची क्रिया करणं, भावना करणं, भक्ती करणं, हिला अनुकूल भक्ती म्हणतात. अनुकूलेन भक्ती, अशा प्रकारची भक्ती असावी, अनुकूलेन असावी.
पण अनुकूल्येनं सुद्धा त्यात ममता असली पाहिजे, पुन्हा प्रेम असलं पाहिजे. नाहीतर उदाहरण दिलं, चंद्रमा आहे, पौर्णिमेचं चांदणं पडलेलं आहे, शीतल असं चांदणं, ती ज्योत्स्ना, तो आनंद एखादा घ्यायला लागला चंद्राकडं असं बघून, तर ते अनुकूलतेचं चिंतन आहे, खरं आहे. पण तिथं चंद्रमा माझा आहे, मी चंद्राचा आहे, ही भावना नाही, ही ममता नाही. तसं भक्ती करत असताना अनुकूलतेनं चिंतन असावं. त्याचप्रमाणे परमात्मा माझा आहे आणि मी देवाचा आहे, अशा प्रकारची ममता आणि हे ममतेचं प्रेम असलं पाहिजे. सम्यंग मसृणित स्वांतु ममत्वाशयितांकितः भावस्य एव सांद्रात्मा बुधैहि प्रेमा निगद्यते. आपल्या चित्तामध्ये परमात्म्याच्या विषयी असा पक्का निश्चय असला पाहिजे की परमात्मा माझे आहेत, मी परमात्म्याचा. हे ममत्व इतकं प्रगाढ असलं पाहिजे की आपण त्या परमात्म्याच्या सदा अंकित असलो पाहिजे. आपलं चित्त सदा स्निग्ध, प्रेमाने स्निग्ध असलं पाहिजे, द्रवीभूत असलं पाहिजे. बुधैहि प्रेमा निगद्यते. अशा घनीभूत भावाला, ममतेला प्रेम असं म्हटलं जातं. असं प्रेम परमात्म्याच्या विषयी असणं आणि या प्रेमाने अनुकूलतापूर्वक भगवान श्रीकृष्णाची अनुशीलन करणं, चिंतन करणं, सेवा करणं, याला भक्ती असं म्हटलं जातं. अशा प्रकारची भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये प्रकट झाली पाहिजे. याला म्हटलं जातं भक्तिम व्याख्यास्यामः. अशा भक्तीचं आम्ही निरूपण करू. परमात्मा स्वयं परिपूर्ण आहेत. आपली सेवा परमात्म्याला रुजू होईल का, मान्य होईल का, हा विचार करायचा नाही. परमात्मा तर व्यापक आहेत, आपण त्याला काय देणार. येर पत्र पुष्प फळ हे भजावया मिश केवळ. पत्र पुष्प फळ हे भक्तीचं निमित्त असलं पाहिजे. आपला भाव त्यातून प्रकट झाला पाहिजे. आम्ही भावाचे पाहुणे भलते या. परमात्मा प्रेम, भक्ती, भाव पाहतो. म्हणून या निमित्ताने भगवंताच्या विषयी आपल्या अंतःकरणात प्रेम, भाव निर्माण होणं ही खरी भक्ती आहे. भावेवीन भक्ती, भाव असला पाहिजे, ही खरी भक्ती आहे. अशा भक्तीचं आम्ही काय करू, व्याख्यान करू. आतापर्यंत आपण अतः भक्तिम या 3 पदांचं व्याख्यान केलं. शेवटचं पद आहे व्याख्यास्यामः. या पदाचं थोडंसं व्याख्यान करू. या व्याख्यास्यामः शब्दामध्ये वी हा एक उपसर्ग आहे, आ हा एक उपसर्ग आहे आणि ख्या हा धातू आहे. भविष्य काळाचा स्यामः प्रत्यय आहे. वी आ ख्यास्यामः. वी म्हणजे विशेष रूपाने, आ म्हणजे असमंतात, चांगल्या प्रकारे, आणि ख्यास्यामः म्हणजे वर्णन करील, करू, आम्ही वर्णन करू असा अर्थ आहे. विशेष रूपाने असं भक्तीचं आम्ही व्याख्यान करू. तर वी व्याख्यास्यामः, वी आख्यास्यामः. वी म्हणजे विशेष रूपाने. विशेष रूपाने म्हणजे काय, तर अन्य निरूपणकर्त्यांनी भक्तीचं निरूपण करत असताना कर्म मिश्रा किंवा ज्ञान मिश्रा अशा भक्तीचं निरूपण केलेलं आहे. त्या भक्तीमध्ये कर्मालाही काही घेतलंय, काहींनी भक्ती सांगता सांगता ज्ञानालाही बरोबर घेतलंय. ज्ञान मिश्र आणि कर्म मिश्र भक्तीचं वर्णन निरूपण केलेलं आहे. देवर्षी नारद म्हणतात, मी विशेष रूपाने निरूपण करील. याचा अर्थ आम्ही सांगितलेली भक्ती कर्म मिश्र नाही, ज्ञान मिश्र नाही, स्वतंत्र आहे. ज्ञानाची, कर्माची अपेक्षा नसलेली अशी शुद्ध भक्ती आम्ही सांगू. याला म्हणायचं विशेष रूपाने निरूपण करू. विशेष असतो पृथक्त्वकृत, पृथक, भिन्न भिन्न, स्वतंत्र रूपाने असं निरूपण आम्ही भक्तीचं करू. याला म्हणायचं वी उपसर्गाचा अर्थ. त्यामध्ये पुन्हा आंग हा उपसर्ग आहे. आंग या उपसर्गाचा अर्थ असा आहे, आसमंतात ख्यास्यामः. आसमंतात म्हणजे पूर्ण रूपाने आणि यथार्थ पद्धतीने, असा आंग या उपसर्गाचा अर्थ होतो. भक्तीचं व्याख्यान आम्ही असं करू की जे कर्माने प्राप्त होतं तेही भक्तीने प्राप्त झालं पाहिजे
आणि जे ज्ञानाने प्राप्त होतं तेही भक्तीनेच सिद्ध झालं पाहिजे. भक्ती हे ज्ञान, कर्म, योग इत्यादी साधनांची फलश्रुती प्राप्त करून देणारं साधन असलं पाहिजे. अशा प्रकारच्या भक्तीचं आम्ही निरूपण करू. असं निरूपण करू याला म्हणायचं आंग उपसर्गाचा अर्थ. वी म्हणजे विशेष रूपेण ख्यास्यामी आणि आंग म्हणजे आसमंतात पूर्ण रूपेण, असा याचा अर्थ आहे. आणि ख्यास्यामी म्हणजे आख्यान करू, वर्णन करू असा अर्थ आहे. शास्त्रानुसारही भक्तीच्या अनेक व्याख्या जरी असल्या तरी सुद्धा आपण बऱ्याच वेळा हा निश्चय करू शकत नाही की भक्ती कशी करावी. भगवंताला आपला स्वामी मानून भक्ती करावी का पती मानून भक्ती करावी, मित्र मानून भक्ती करावी का पुत्र मानून भक्ती करावी, कोणत्या भावातून कशी भक्ती करावी याचा निश्चय होत नाही, समजत नाही, ध्यानात येत नाही. आणि याकरिता भक्तीची ओळख आपल्याला झाली पाहिजे. भक्ती कशी करावी हे कळालं पाहिजे. म्हणून भक्तीची यथार्थ ओळख करून देणारी ही व्याख्या आहे. अशी व्याख्या आम्ही करू. याला म्हणायचं ख्यास्यामी. व्याख्यास्यामः विशेष रूपाने वी, पूर्ण रूपाने आंग. आणि भक्तीची ओळख, भक्तीची पद्धती कशी हे सगळंच आम्ही वर्णन करू. याकरिता महर्षी नारदांनी व्याख्यास्यामः असा शब्द या ठिकाणी दिलेला आहे. आतापर्यंत आपण अथातो भक्तिम व्याख्यास्यामः या सूत्राचा अर्थ पाहिला. अथ म्हणजे काय, अतः म्हणजे काय, भक्तिम म्हणजे काय आणि व्याख्यास्यामः म्हणजे काय, या प्रत्येक पदाचं चिंतन आपण करून आलोय. या प्रथम सूत्रामध्ये भक्तीच्या व्याख्यानाची प्रतिज्ञा केलेली आहे. हे प्रतिज्ञा सूत्र होतं. महर्षी नारदांनी जी प्रतिज्ञा केली की आम्ही भक्तीची व्याख्या करू, ती प्रतिज्ञा पुढच्या सूत्रामध्येच पूर्ण करण्यासाठी महर्षी नारदांनी दुसऱ्या सूत्रामध्ये भक्तीचं रूप सांगितलेलं आहे, लक्षण सांगितलेलं आहे. पुढे तिसऱ्याही सूत्रामध्ये पुन्हा भक्तीचं अंतरंग स्वरूप सांगितलेलं आहे. महापुरुषांनी चिंतन केलंय दुसऱ्या सूत्रामध्ये रूप आहे आणि तिसऱ्या सूत्रामध्ये भक्तीचं स्वरूप आहे. तर रूप म्हणजे काय, स्वरूप म्हणजे काय. सात्तु अस्मिन परम प्रेम रूपा. सा का म्हटलं, तू का म्हटलं, अस्मिन का म्हटलं, परम प्रेम रूपा असं का म्हटलं. या द्वितीय सूत्राचं चिंतन उद्याच्या पाठामध्ये आपण करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.